चला तर म्हटलं आज भाजीला काहीच नव्हतं, तर म्हटलं मस्त गरमागरम चपात्या आणि बेसन पोळी बनवूया. तर चला करायला घेऊया. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज ऋतुराज गावाला गेलेला आहे. तर म्हटलं चला आज स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला, म्हणजे सुट्टी असली की थोडंसं निवांत, नाही तर मग त्याचं आवरण्यासाठी लवकर उठावं लागतंय. तर आता चहा वगैरे झाला, बाकीचे सगळं आवडले, फक्त राहिलं होतं आता स्वयंपाक. तर म्हटलं अगोदर कणिक भिजवून घेते आणि मग कुकर आणि नंतर भाजी काही नाही, मी साधीच काहीतरी बनवणार आहे, नाहीतर मग बेसनपोळी वगैरे. तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला आपल्याला आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मला थोडंसं ना आवरून बाहेर पण जायचं आहे, थोडंसं सामान आणायचं किराणाचं वगैरे. आणि उद्या तर रविवार आहे, उद्या मार्केटमध्ये पण जायचं. आता बघू लवकर आवरलं तर मार्केटमधून भाज्या वगैरे घेऊन यायच्या. गेल्या रविवारी पण मी गेले नव्हते, मग रविवारचा बाजार चुकला, तर मग भाज्या जवळ लवकर म्हणजे भेटत आहे. पण रविवारी कसं एकदा आणलं की 8-10 दिवस टेन्शन नाही राहते, काय भाजी बनवायची काय नाही. एकतर त्याला टिफिनला वेगळं द्यायचं, परत ह्यांची वेगळी भाजी. आता कुकर लावून घेते आणि पीठ भिजवून ठेवले. पीठ आहे ते छान दिसते, म्हणजे कुकर लावून घेतला की लगेच चपात्या आहेत त्या पण बनवून घेते. आता कुकर लावण्यासाठी मी घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र, म्हणजे सेम प्रमाणामध्ये घेते. ओके, नमस्कार. जय बाप्पा. काय खावा तुला? आता एकदा पाऊस म्हणजे थोडासा आलाय कमी, ऊन वगैरे पडते. आता एकदा म्हणजे पाऊस चालू व्हायच्या आधी पण ना मी सगळं व्यवस्थित म्हणजे डबे वगैरे सगळे घासून ठेवली होती. पण परत काय होते की आता म्हणजे थोडीशी धूळ वगैरे बसती. त्यापेक्षा थोडासा अजून पाऊस कमी झाला ना तर एके दिवशी पूर्ण म्हणजे किचन आहे पूर्ण आवरून घेणार आहे. म्हणजे असं सुट्टी दिवशी रविवार वगैरे असेल, मार्केटमध्ये जायचं नसेल तेव्हा. रुद्रांश म्हणजे घरी असेल ना तर खूप मध्ये मध्ये करतो, मग तो असंच आत्ता घेतला असतं मी आवरायला. पण अजून काय होते की थोडासा पाऊस वगैरे आहे अजून बाहेर, म्हणून म्हटलं अजून 8-15 दिवस थांबावत आणि मग नंतर सगळं आहे पूर्ण किचन ते आवरून घ्यावं. तर आत्ता मी वरण भात लावलाय. वरणामध्ये मी फक्त हळद आणि मीठच घालते. मी अगोदर तेल पण घालायची थोडंसं, कारण की तेल वगैरे टाकलं ना तरी पण छान शिजतं, पण ह्यांना आवडत नाही.
पीठ पण छान भिजले तर लगेच मी कुकर झाला लगेच चपात्या करून घेते. आता एका साईडला कमी गॅसवरती मी वरण आणि भाताचा कुकर लावले, कारण की कमी गॅसवर जर ठेवलं ना तर वरण आहे ते एकदम मस्त छान शिजतं. तर 4 ते 5 शिट्ट्या झाल्या लगेच वरण छान शिजते. आणि आत्ता ह्या गॅसवरती कधी पण चपात्या करताना काय होतं की मोठा गॅस आहे ना त्याच्यावरच करावं लागतं, नाहीतर मग बारक्या गॅसवरती करायला गेलं तर व्यवस्थित भाजत नाही. तेल आता थोडंसं तेल लावले कणकीला आणि थोडीशी भिजून घेते. मस्त छान भिजले एकदम मस्त लोणण्यासारखी. मग आता चला अगोदर चपात्या लाटून घेते आणि मग नंतर भाजी करूया. आता मी बरेच दिवस झालं म्हणजे भाकरीच खाते. चपाती खाल्ली तर एका टायमिंगला खाते, नाहीतर मग वाटल्यास 2 टायमिंगला पण भाकरीच बनवते, कारण मला थोडंसं वजन कमी करायचं आहे. 5-6 किलो वजन आहे, कमी करायचं आहे मला. पण बघू, अजून एक्सरसाइज म्हणते मी, पण नाही अजून करणं होते. पण म्हटलं जेवणात तरी थोडंफार म्हणजे भात कधी नाही खाते, एखाद वेळेस खाते, पण भात पण एकदम मला बंद करायचा आहे. आणि चपाती पण तर होईल तेवढं बघते आता मी. एक टाइम तरी बाजरीची भाकरीच खायची ठरवली आणि चहा पण बंद करायचा म्हणते, पण चहा काही बंद नाही होते. बघू आता, कारण की काय होतं नेमकं ज्या दिवशी मी आता म्हणाल की चहा वगैरे नाही पिणार आहे त्या दिवशी एवढं डोकं दुखते आणि मला थोडंसं सर्दीच्या ॲलर्जीचा त्रास आहे. असं 2-3 दिवस जरी नाही पिलं ना तरी मग परत काही वाटत नाही. परत मग त्रास व्हायला लागला, शिंका यायला लागल्या, डोकं वगैरे दुखायला लागलं. त्रास वाटतं की आधी चहा करावं. आणि मेन म्हणजे त्याच कारणामुळे माझा चहा सुटत नाही. आणि एक्सरसाइज सकाळी मॉर्निंग वॉकला पण जायचं म्हणते, पण आता सध्या पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यात तर सकाळी पण नाही जाणं होते आणि इव्हनिंगला पण नाही जाणं होते. थोडासा पाऊस थांबला ना तर मग ते पण चालू करणार मॉर्निंग वॉक वगैरे. अगोदर म्हटलं तोपर्यंत डाएटचं तरी थोडंफार. चपातीने खूप जास्त वजन वाढते, कळत पण नाही की चपातीने किती म्हणजे पटकन वजन वाढते. माझं तर वजन वाढतं लवकर, कमी व्हायला मला खूप मेहनत करावं लागते. एक वेळेस मी पूर्ण प्रॉपर म्हणजे डाएट पण व्यवस्थित घेत होते, तेव्हा चपाती वगैरे पण खात नव्हते आणि म्हणजे भाकरीच खायची जास्त करून. एक्सरसाइज कंटिन्यू करत होते, कोमट पाणी वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे माझं रोजचं चालू होतं. तेव्हा माझं वजन एवढं मस्त इतकं म्हणजे वजन कमी झालं की मला एक वेळेस असं टेन्शन आलं होतं की आता एवढं कमी झाले मी, परत वजन वाढते का नाही. म्हणजे मला तेव्हा थोडंसं वजन म्हणजे वाढवायचं होतं की खूपच कमी झालं होतं माझं. मी कमीत कमी किती 25-30 किलो वजन कमी झालं होतं माझं. फक्त 45 किलो वजन झालं होतं माझं. 70वरून 45वर आलं होतं. आता मला फक्त जास्त नाही 5 किंवा 6 म्हणजे मला 50च्या थोडंसं आत बाहेर करायचं, म्हणजे 50 किंवा 50ला 1-2 किलो कमी किंवा 50 असेल तरी झाले. म्हणजे सध्या आहे अजून 5-6 किलो वजन कमी करायचं म्हटलं. जेवणाने जास्त करून वजन, जेवणाने आणि एक्सरसाइज कमी होते खरं तर. पण एक्सरसाइजचं काय होतं की 1-2 दिवस जरी करणं नाही झाली ना तर मग जेवढी केलेली असते ना एवढं अंग दुखतं की आपल्याला परत वाटतं की नको करायला, असं नको. माझं तसं खूप वेळ झाले, मी खूप वेळ 15 दिवस केली, 8 दिवस केली, परत असंच मध्येच एका दिवशी उशीर झाला करायला, कुठं मार्केटमध्ये गेले बाहेर, त्याच्यामुळे मग सुटली ना. मग खूप जास्त त्रास होतो. सुरुवातीला तर जेव्हा मी चालू करते तेव्हा तर 3-4 दिवस तर खूप जास्त त्रास होतो. मग परत 3-4 दिवसांनी काहीच वाटत नाही आणि नंतर मग परत सोडल्याच्या नंतर पण 3-4 दिवस खूप भयानक त्रास होतो.
त्याच्यामुळे मला भीती वाटते एक्सरसाइज करायची. आणि वजन जर कमी असेल ना, फक्त आपल्याला फिट राहण्यासाठी जर एक्सरसाइज करायची असेल ना, तर तेव्हा एवढं बॉडी पेन होत नाही. पण जेव्हा आपलं वजन जास्त वाढलेलं असतं आणि खूप जास्त हेवी एक्सरसाइज केली तर खूप जास्त बॉडी पेन होतो. त्याच्यामुळे मी करायला गेले तर खूप जास्त हेवी एक्सरसाइज करते, नाहीतर काहीच नाही करते. म्हणलं आता बघूया अगोदर 1-2 महिने चपाती वगैरे खायची बंद करूया आणि नंतर एक्सरसाइज चालू करूया. आणि मग नंतर सगळ्या चपात्या वगैरे झाल्या आणि त्याच टोपल्यामध्ये मी लगेच म्हटलं की बेसन पोळीचं पीठ आहे ते भिजवून घेऊयात. कधी पण मी जेव्हा चपात्या करते ना, तेव्हा लगेच मला बेसन पोळी करायची असली तर लगेच मग ते जे भांडं आहे ना, मी त्याच्यामध्येच कणिक वगैरे भिजवायला घेते. त्याच्यामध्येच पीठ वगैरे चाळून घेते. म्हणजे काय होतं की पीठ वगैरे आपलं आहे ते सांडत नाही इकडं तिकडं. आणि छोट्या ताटामध्ये, छोट्या कढईमध्ये वगैरे म्हणजे भिजवायला घ्यायचं म्हटलं ते थोडंसं सांडतं किंवा भांडे भरपूर लागतात. त्याच्यामुळे मी लगेच त्याच टोपल्यामध्ये पीठ घेतलं आहे, जेवढं आता मला बेसन पोळीला लागणार आहे त्याच्या अंदाजाने पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण आहे, तो अगदी बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीची करायची असेल तर लाल तिखट नाही टाकायचं, किंवा मग लाल तिखटाची करायची असेल तर लाल तिखट आणि लसूण आहे तो थोडासा बारीक करून टाकायचा. आणि हिरव्या मिरचीची करायची असेल तर हिरवी मिरची आणि लसूण आहे तो डायरेक्ट मिक्सरला लावला तरी चालतो. ह्याला काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये आणि अशी पटकन होणारी रेसिपी आहे. रुद्राक्षला तर खूप जास्त आवडते. तो 8 दिवसातनं 2 वेळेस तरी म्हणतो की मला टिफिनला बेसन पोळी दे. त्याला तर रोज जरी दिली ना तरी कंटाळा नाही येणार आहे, पण मी 2 वेळेस तरी देत असते आणि आम्हाला पण आवडते. म्हणजे एका दिवशी संध्याकाळी दुसरी काही भाजी म्हणजे नाही केली तर मग बेसनपोळी बनवतो ना. आज तर म्हटलं भाजीला काहीच नव्हतं तर म्हटलं चला बेसनपोळी बनवूयात. मला बेसन पण आवडतं, पण ह्यांना जास्त करून बेसनपोळी आवडते. मग म्हटलं बेसन वेगळं, बेसनपोळी वेगळी. त्यापेक्षा मला पण बेसनपोळी पण आवडती, पण बेसन पण आवडतं. तर मग लगेच बेसनपोळी करायला घेऊयात. आता हे पीठ आहे ते खूप आपल्याला जास्त पण पातळ नाही करायचं, खूप जास्त घट्ट पण नाही करायचं. आणि कधी पण चपात्या, भाकरी वगैरे करायच्या असेल, चपात्या झाल्याच्या नंतरच आपल्याला बेसनपोळी करायची. आणि जर आपण भाकरी केल्याच्या नंतर जर बेसनपोळी केली तर मग कधी-कधी काय होतं की व्यवस्थित नाही येते. कारण की तवा आपण तेल तर टाकतोच, पण चपाती केलेली असेल तर तवा चांगलाच तेलकट असला की मग बेसनपोळी लवकर होती. आणि मग बेसनपोळी केल्याच्या नंतर जरी भाकरी केली तरी चालते. आत्ता चपात्या झाल्या पण म्हटलं लगेच आज भाकरी नाही केली मी, कारण की बेसनपोळीसोबत भाकरी एवढी नाही चांगली लागत आहे. बेसनासोबत भारी लागते, पण म्हटलं चपातीसोबत बेसनपोळी छान लागते. म्हणून मग आज म्हटलं नको करायला भाकरी, फक्त चपात्या, वरण-भात लावला आहे, वरणाला पण फोडणी घातली. तर लगेच मग इकडं बेसनपोळी करायला घेतली. तर खूप सोपी रेसिपी बेसनपोळीची आणि कधी पण खायची म्हटलं तर 5 मिनिटात आपण बनवून खाऊ शकतो. आमच्या इकडे ह्याला धिरडं म्हणतायत, पण इकडं बेसनपोळी म्हणतायत. तर मी पण आता बेसनपोळीच म्हणते. तर तुम्हाला डेली ब्लॉगिंग जास्त आवडती का रेसिपीचे व्हिडिओ जास्त आवडतात? मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि ज्या की आपल्या डेलीच्या म्हणजे ज्या रोजच्या भाज्या वगैरे असतात, जास्त करून मी त्याच रेसिप्या बनवते. पण फक्त कसं असतं की वेगवेगळ्या भागामध्ये थोडीशी वेगवेगळी करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते. तर आत्ता काय करायचं, बेसन पोळी टाकल्याच्या नंतर त्याच्यावरचं जे पाणी आहे ना ते पूर्ण सुकून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या साईडनी तेल टाकायचं आहे. लगेच आपण बेसन पोळी टाकली आणि त्याच्यावरचं पाणी आहे म्हणजे वाफ वगैरे निघायच्या ओली असेल ना आणि आपण तेल टाकलं तर मग बेसन पोळी व्यवस्थित नाही भाजत आहे. पूर्ण पाणी वरचं सुकून द्यायचं. जसं की आपण भाकरीला कसं वरतून पाणी लावतो ते थोडंसं सुकल्याच्या नंतरच भाकरी पलटून घेतो, सेम तसंच चौकडनं मी मस्त छान तेल सोडलं आणि बघू शकता अजिबात तव्याला चिटकली नाही, काही नाही. आणि भाजली पण एकदम मस्त. खूप जास्त पातळ पण नाही करायची, खूप म्हणजे जाड पण नाही करायची आणि खूप पातळ पण नाही करायची, मीडियम. तर आत्ता ही मस्त छान बेसन पोळी झाली. आता दुसऱ्या साईडने पण थोडीशी भाजल्याच्या नंतर अजून ह्या साईडने पण थोडंसं तेल सोडायचं आणि मग दोन्ही पण साईडने छान अशी खरपूस बेसन पोळी आहे ती भाजून घ्यायची. तर आता मी 2-3 बेसन पोळ्या आहेत बनवून घेते, कारण की भाजी नव्हती केली त्यामुळे म्हटलं फक्त आज बेसन पोळीच करूयात. दुसऱ्या साईडने थोडासा अगोदर गॅस कमी होता त्याच्यामुळे व्यवस्थित नाही भाजली. आता गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे. तर दोन्ही साईडने बेसन पोळी आहे ती मस्त छान भाजती. तर आता बाकीच्या बेसन पोळ्या आहेत त्या पण मी सेम अशाच बनवून घेते. तर चला आता हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की
नक्की सांगा. आणि नवीन कोणत्या रेसिपी असतील ते पण मला तुम्ही कमेंट केलं तरी मी त्या पण रेसिपीवर व्हिडिओ नक्की बनवेल. आणि इंस्टाग्रामवरती जर फॉलो केलेलं नसेल तर त्याची आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती पण सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा. आणि व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा. तर बघू शकता आता दोन्ही साईडनी बेसन पोळी आहे ते एकदम मस्त छान खरपूस भाजली. आणि कधी पण बेसन पोळी केली की गरम गरम चपाती आणि बेसन पोळी खायला एकदम भारी लागते. आता झाल्याच्या नंतर लगेच मी ताटामध्ये काढून घेतली. बघू शकता कलर पण इतका सुंदर आलाय आणि खायला पण एकदम मस्त झाली. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.